आत्ताच्या घडीची एक खळबळजनक घटना समोर येत आहे। एका जणाचा गोळ्या घालून खून करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पंढरपूर शहर गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची आहे? मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान, जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी दिनांक 7 मे रोजी दुपारी येथील जुना कासेगाव रस्ता परिसरात पोलिसांनी वेळीच ही कारवाई केल्याने पुढील अनर्थ टळला। मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। समजलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या वादातून एक जणाची हत्या करण्याची योजना आखण्यात आली आहे आणि यासाठी पंढरपुरातील 3 जण पिस्तूलसह तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अर्जुन भोसले, शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने बुधवारी दुपारी येथील जुना कासेगाव रोड, न्यायालय परिसर, सांगोला रोड या भागात शोध मोहीम सुरू केली। एकाच वेळी इतके पोलीस शोधाशोध करण्यासाठी धावाधाव करत असल्याचे पाहून परिसरात खळबळ उडाली। दरम्यान पोलिसांनी गोपनीयता ठेवल्याने प्रत्येकाची उत्सुकता ताणली गेली होती। गोपनीय माहिती, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज अशा बाबींच्या आधारे शोध मोहीम सुरू असताना अखेर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जुना कासेगाव रोड परिसरातून दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले। विशेष म्हणजे हे दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले। पकडलेल्या दोघांकडून 2 पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली। त्यांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी करण्यात आली। यामध्ये शहरातील एका जणाचा खून करण्याच्या ते तयारीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। पोलिसांनी गराडा घालून 2 अल्पवयीन आरोपींना जागीच पकडले। मात्र दुसऱ्या मोटरसायकलवरून येत असलेले यश अंकुशराव व गोपाळ अंकुशराव दोघे राहणार पंढरपूर हे पोलिसांना पाहून पळून गेले। नक्की हे आरोपी कुणाच्या खुनाच्या तयारीत होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत। याचे पुढील अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ। तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा।